नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ही पिठाची गिरणी घरच्या घरी रिपेअर कशी करायची ते पाहणार आहोत. आता या गिरणीला माझ्या 8 वर्ष झालेली आहेत आणि आता या गिरणीमधून माझ्या जाड एकदम भरडा पीठ यायला लागलेलं आहे बघा. तर मग आता असं जर पीठ यायला लागलं तर काय करायचं, ही गिरणी रिपेअर कशी करायची हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. आता आपण बरेच वेळा आपल्याला काय होतं, पीठ जाड आलं की आपण मेकॅनिकची वाट पाहत बसतो. त्यापेक्षा मी तुम्हाला घरच्या घरी कशी रिपेअर करायची हे दाखवते. आता अगदी सोपी पद्धत आहे बघा. आता ही माझी गिरणी आहे. आता ह्या गिरणीची ही प्लेट आहे बघा. आता ह्या गिरणीला, आता ज्यांच्याकडे गिरणी आहे त्यांना ही सर्व माहिती असेलच. आता या गिरणींना अशा जाळ्या येतात बघा. इथं ही जाळी लावायची असते. आता बऱ्याच वेळा काय होतं, ही आपण जाळी भरपूर दिवस वापरतो आणि भरपूर दिवस वापरल्यामुळं त्या जाळीला बघा होलसुद्धा पडायला लागतात. तर बघा अशा पद्धतीनं ती जाळी आपण तिथं मी तुम्हाला लावून दाखवते बघा. आणि आता ही जाळी माझी जुनी आहे. आता ह्या जाळीला बरेच दिवस झाले आणि आता तुम्ही जाळी लावल्यानंतर बघा खालच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात गॅप दिसतो आहे बघा. आता ही जुनी झाल्यामुळं ह्याला खूप गॅप पडायला लागलेला आहे आणि आता हा गॅप वाढल्यामुळं त्याच्यातून जाड असं भरडा पीठ आपलं खाली येत आहे. तर बघा ही जाळी एकदम, आणि आता बघा तुमची जर जाळी चांगली असेल, त्याला होल वगैरे काहीच पडलेलं नसेल, तुम्हाला दाखवते, तर तुम्ही ही फक्त थोडीशी वाकून ती पुन्हा आपण त्यामध्ये लावू शकतो बघा. ही जाळी जर चांगली असेल, होल पडलेले नसतील, कुठे चेपलेली नसेल, तर ही जाळी फक्त थोडीशी आपल्याला गोल आकारामध्ये वाकवायची थोडीशी आणि ती जाळी आपण तिथे लावून देऊ शकतो. पण आता ही माझी जाळी खराब झालेली आहे, तर मग मी नवीन जाळी आणलेली आहे बघा. आणि ही जाळी काही महाग नाही, फक्त 100 रुपयाला ही जाळी मिळते. आता बघा तुम्हाला मी ही जाळी लावून दाखवते. आता ही जाळी लावल्यावर परफेक्ट जाळी बसलेली आहे, कुठेही थोडासुद्धा गॅप पडलेला नाही. त्यामुळं आता ही जाळी फिक्स बसलेली आहे. ह्याच्यात फक्त जाळीचाच प्रॉब्लेम होता, बाकी काही नव्हतं. आपण जर मेकॅनिक बोलवलं असतं तर त्या मेकॅनिकने अजून त्यामध्ये कामं काढली असती भरपूर. तर मग अशा पद्धतीने आपण ही घरच्या घरीच रिपेअर करू शकतो. आता तुम्हाला दाखवते. आणि आता ह्याच्यामध्ये जाड पीठ येण्यामागचं आणि बरेच जणांची तक्रार असते की आमचं पीठ हे सर्व घरभर उडतं. तर मग काय करायचं मी तुम्हाला दाखवते. आता अशा पद्धतीचा कपडा आपल्या या गिरणीला लावलेला असतो आणि आता हा कपडा आपण वरचेवर काढून स्वच्छ धुवून टाकत असतो. आणि आता या डब्याला आपण हा कपडा अटॅच केलेला असतो. आता कधी कधी काय होतं, ह्या कपड्याला सुद्धा बारीक बारीक असे होल पडतात. आता हे कपडा दाखवते, या कपड्याला सुद्धा बारीक होल पडतात आणि ही कपडा फाटल्यामुळं सर्व घरामध्ये पीठ उडायला लागतं. त्याच्यामुळं प्रॉब्लेम दुसरा काहीच नसतो गिरणीमध्ये, फक्त ही कपडा जो असतो तो फाटलेला असतो आणि त्याच्यामुळं सर्व घरामध्ये पीठ उडते. तर मग काय करायचं, आपण हा कपडा चेंज करून टाकायचा. हा कपडा आपण दर 2 महिन्यांनी चेंज करून टाकायचा बघा. आता हा कपडा ही थोडीशी मोठी मिळाली आहे मला बॅग. आता ही बॅग फक्त मी 30 रुपयाला आणलेली आहे. याला पैसे पण जास्त काही लागत नाही. ही 30 रुपयाला मी कपडा आणलेला आहे. 100 रुपयाची जाळी आणि 30 रुपयाचा हा कपडा. तर हे मी दोन्ही चेंज केलेले आहे बघा. चेंज करून मी हे दळून बघितलेलं आहे अगोदर. मी तुम्हाला सांगावं म्हणून मी पुन्हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आता तुम्हाला दाखवते. आता बरेच जणी म्हणतात ह्याचं पीठ खाली पडलेलं वाया जातं, तर ते वाया न जाता बघा तुम्ही अशा पद्धतीची सोपली आणि झाडू ठेवायचा. आता हे प्लास्टिकमध्ये असतं. आता ही गिरणीचा झाडू आणि सोपली माझी वेगळी आहे. अशा पद्धतीने आपण त्यामध्ये जे खाली पडलेलं पीठ असतं तर ते सोपलीमध्ये आपण स्टोअर करू शकतो. आणि हे पीठ खाली आपण स्वच्छ पुसून घेत असतो, त्याच्यामुळे हे पीठ टाकून द्यायची गरज पडत नाही, आपण ते वापरू शकतो. आणि ही सोपली आणि झाडू हा गिरणीचा वेगळाच ठेवायचा. आणि आता तुम्हाला दाखवते. आता हे ब्रश आहेत, तर हे कलर मारायचे ब्रश आहेत. या कलर मारायच्या ब्रशनी गिरणी अगदी छान आपली क्लीन होते आणि काही वेळ लागत नाही. बऱ्याच जणी ह्या क्लीन करायला वेळ लागतो म्हणून ही गिरणी घ्यायचा कंटाळा करतात. पण अशा पद्धतीने जर आपण ब्रशचा वापर केला तर गिरणी अगदी
पटकन आणि क्लीन होते. आणि आता तुम्हाला दाखवते वरती. आता हे वरती गोल भांडं बसवलेलं आहे आणि या भांड्याला फक्त 4 स्क्रू आहेत. आता हे स्क्रू काढायचे आणि प्रत्येक 2 महिन्यांनी आपण ही गिरणी आतमध्ये क्लीन करून घ्यायची आहे. बघा, फक्त याचे स्क्रू काढायचे आणि आतमध्ये हे जाळे वगैरे झालेले असतात, तर ते जाळे आपण फक्त कपड्याने साफ करून घ्यायचे. तर इतकी सोपी आहे ही गिरणी घरी नीट करायला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा ही गिरणी घरच्या घरीच रिपेअर करायला शिका. धन्यवाद.